सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. विश्वस्नेहता ध्यानधरे सबका सब सन्मान करो. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या रचना यापासून आपण सुरुवात करू. विचारांच्या या व्यासपीठावर मी गिरीश टेकाडे आणि माझा मित्र स्वप्नील वानकडे तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या परिस्थितीत मराठा आरक्षणाचा मुद्दा हा फार गाजत आहे. मुद्दा कशासाठी आणि ही परिस्थिती का ओढावली? इलेक्ट्रॉनिक्स मीडियावर तर या चर्चा चालूच राहतात. त्यांना एक राजकीय वलय असते. परंतु स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून या विषयाला आपण हात कसा लावावा, हात कसा घालावा, यासाठी मी स्वप्नीलला काही प्रश्न विचारणार आहे आणि त्यातूनच त्याला संविधानिक कसा टच. स्वप्नील, माझ्या विचारलेल्या प्रश्नातून या आरक्षणाविषयीच्या प्रश्नाचा व त्याच्या माहितीचा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा कसा व्हावा हा हेतू या चर्चेतून आम्ही साध्य करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या परिस्थितीत जी काही हालचाल सुरू आहे त्यापेक्षा एक मोठा वर्ग, समाजातला एक मोठा वर्ग मराठा जो आपण म्हणतो त्यांच्या आरक्षणाचा मुद्दा फार गाजत आहे असं म्हणू शकतो आपण. तर हा कधीपासून सुरुवात झाला, या गोष्टीची सुरुवात कशी झाली, या गोष्टीची पार्श्वभूमी का, तसेच या आरक्षणासाठी किंवा या आरक्षणाचा नेमका अर्थ काय आणि हे का उद्भवलं असे मनात सर्वांचे प्रश्न आहेत. सर्वसामान्यांना या प्रश्नाचे उत्तर पाहिजेच आहे. परंतु परीक्षेची तयारी करताना संविधानाच्या एका कॅमेऱ्यातून म्हणा किंवा एका नजरेतून म्हणा हा प्रश्न कसा मांडता येईल किंवा याचं उत्तर त्याला बहुत प्रमाणात कसं देता येईल हे तू सांग. नक्की. सर्वांना सर्वप्रथम जय महाराष्ट्र. गिरीशने सांगितल्याप्रमाणे हा जो विषय आहे हा पॉलिटिकली बऱ्याच वेळा आपण ऐकला असेल, पण तो एका राजकीय अँगलमधून किंवा ज्याला आपण राजकीय चष्मा म्हणतो त्या चष्म्यातून आपण बऱ्याच वेळा तो ऐकला असेल, पाहिला असेल. स्पर्धा परीक्षेची आपण जेव्हा तयारी करतो, आपण एक स्पर्धा परीक्षेचे ॲस्पिरंट असतो, त्यावेळेला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याच राजकीय अंगाने न जाता कुठल्याही विषयाला आपण किती ऑब्जेक्टिव्हली बघू शकतो, म्हणजे संविधानिक चष्म्यातून आपण त्याला कसं बघू शकतो, रॅदर पॉलिटिकल चर्चेतून बघण्यापेक्षा. तर तो प्रयत्न आपण करण्याची इथं कोशिश करणार आहे. मला वाटतं गिरीश की हा मुद्दा एक साधारण 15 दिवसांपासून चर्चेत आहे. मराठवाड्यातील आपल्याला माहीत आहे की जालन्यात जे लाठीचार्ज झाला तिथे मनोजदादा जरांगे पाटील हे उपोषणावर बसले होते. निश्चितच लाठीचार्ज हा असंविधानिक आपण त्याला म्हणू शकतो होता आणि त्यातून तो मुद्दा आणखी चिघळला. मराठा आरक्षणाचा जो 58 क्रांती मोर्चांनंतर एका संविधानिक पद्धतीने केलेल्या मोर्चांनंतर जो विषय थोडाफार थंडावला होता आणि राजकीय वर्तुळात जे दल बदलू राजकारणांचे जे वलय त्याला येत होते तर त्याच्यामध्ये तो कुठंसा दबला होता. मला वाटते आता परत त्याचं रिवायवल झालं आहे. तो मुद्दा परत जे महाराष्ट्राचे एक वैचारिक जे पीठ आहे त्याच्यावर तो परत तयारीवर त्यावर येऊन बसला आहे. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. आपण याच्यामध्ये सब्जेक्टिव्हली न जाता मोर ऑब्जेक्टिव्हली चर्चा करू, मोर कॉन्स्टिट्युशनली चर्चा करू. म्हणजे आपले ओपिनियन यात मॅटर करत नाहीत. मॅटर काय करतं की जे संविधानिक पद्धतीनं त्यात बसतं ते मॅटर करतं. कारण आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि एक इन्फॉर्म सिटीजन ज्याला म्हणतो आपण, जागरूक नागरिक, त्या जागरूक नागरिकाला हे माहीत असणं फार आवश्यक आहे. तर त्याच्यासाठी आपला हा थोडा छोटासा प्रयत्न केला. स्वप्नील, मराठा आरक्षणाला हात लावण्यापूर्वी आरक्षण नेमकं उद्भवलं कुठून, त्याची पार्श्वभूमी काय आणि त्यासाठी लागणारी जी पात्रता आहे केंद्राच्या दृष्टिकोनातून आणि राज्याच्या दृष्टिकोनातून, बरोबर, याचा असा स्पष्टीकरणाचा जो दादा आहे त्याबद्दल काही सांगू शकतो? हो, याच्यामध्ये कसं आहे गिरीश की आरक्षण ज्याला आपण इंग्लिशमध्ये रिझर्वेशन म्हणतो, मुळात ॲक्च्युली ते रिप्रेझेंटेशन असा तो शब्द पाहिजे होता. पण व्हॉट इज रिप्रेझेंटेशन अँड व्हॉट इज रिझर्वेशन
यात एक एक लांब चर्चा होऊ शकते, ती आपण नंतर कधीतरी निश्चित करू. माझं पर्सनल मत आहे की रिझर्वेशनच्या जागी रिप्रेझेंटेशन हा शब्द टाकायला पाहिजे, कारण त्याचे एकदम कनोटेशन चेंज होऊन जातात. म्हणजे जर आपण म्हणायला गेलो की अरे हे काय रिझर्वेशन मुळे आलेले आहेत, पण त्याच्या जागी जर आपण रिप्रेझेंटेशन शब्द टाकला तर आपण असं नाही म्हणू शकत की यांना रिप्रेझेंटेशन देऊ नका, कारण त्याचं कनोटेशन एकदम पॉझिटिव्ह होऊन जाते. मग तेव्हा रिझर्वेशन हे निगेटिव्ह कनोटेशननी आजकाल वापरलं जाते. तो एकदम वेगळा चर्चेचा मुद्दा आहे, त्यात खोलात आपण नंतर जाऊ कधी. मुद्दा असा आहे की आरक्षण चं ओरिजिन काय, जसं तू विचारलं तसं. गिरीश, याच्यामध्ये कसं आहे की आपण जेव्हा पॉलिटिक्सचा अभ्यास करत असतो तेव्हा आपल्याला संविधान नावाचा एक विशिष्ट त्याच्यामध्ये एक सेक्शन आहे, त्यामध्ये आपल्याला कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करावा लागतं. कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करताना आपल्याला हे सर्वांना माहीत आहे, म्हणजे जे तरी GSची तयारी करत असतील त्यांना माहीत आहे की कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट नंबर 3 जो आहे, ज्याला आपण आपले मूलभूत अधिकार म्हणतो, तर ते मूलभूत हक्कांचा तो चॅप्टर 3 आहे. ठीक, तर मूलभूत हक्कांच्या चॅप्टर 3 मध्ये आपण जर याच्यामध्ये कीनली बघितलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते आणि एक पॅराडॉक्स लक्षात येते, विरोधाभास. तर या चॅप्टर 3 मध्ये फंडामेंटल राईटच्या आर्टिकल 14 आहे, आर्टिकल 14. आर्टिकल 14 काय सांगतं की इक्वॅलिटी बिफोर लॉ, म्हणजे कायद्यापुढे सर्व समान आहेत. तर हे आर्टिकल 14चं तो गाभा आहे. पण एक गोष्ट लक्षात आली का आपल्या की आर्टिकल 14 नंतर जस्ट आर्टिकल 15 आहे आणि 16 आहे. आर्टिकल 16(4) आणि 15(4) मध्ये एक विरोधाभासी वाक्य लिहिलेलं आहे. मी आपल्या सर्वांच्या म्हणजे सगळ्यांना सबस्टॅन्शिएट व्हावं यासाठी ते वाचूनच दाखवतो, म्हणजे त्यात काही गडबड होऊन. आर्टिकल 15(4) असं म्हणते, नथिंग इन दिस आर्टिकल शाल प्रिव्हेंट स्टेट फ्रॉम मेकिंग एनी स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ एनी सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस. म्हणजे त्यांच्या ॲडव्हान्समेंटसाठी स्टेट एक स्पेशल प्रोव्हिजन्स करू शकतं. ठीक, आर्टिकल 16(4) काय म्हणतं बघ, रिझर्वेशन्स ऑफ अपॉइंटमेंट्स इन फेवर ऑफ बॅकवर्ड क्लास सिटिझन्स. तर याच्यामधून आपल्या एक लक्षात येते की आर्टिकल 14 म्हणत आहे की कायद्यापुढे समानता, पण आर्टिकल 15(4) आणि आर्टिकल 16(4) म्हणत आहे की स्पेशली प्रोव्हिजन करण्यात येईल. तर स्पेशल प्रोव्हिजन म्हणजे हा भेदभाव झाला, हा डिस्क्रिमिनेशन झाला. आर्टिकल 15(4) आणि 16(4) मध्ये जे रिझर्वेशन्स दिलं आहे ते पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन, दॅट इज नॉट निगेटिव्ह डिस्क्रिमिनेशन. म्हणजे त्याला आपण सकारात्मक भेदभाव म्हणू शकतो. तर हा जो सकारात्मक भेदभाव आहे याचा सोर्स आहे कल्याणकारी राज्याची संकल्पना. याचं एक छान उदाहरण आहे ते असं की आपल्याला सर्वांना माहीत आहे की राजर्षी शाहू महाराजांनी 1902 मध्ये भारतातलं सगळ्यात पहिलं रिझर्वेशन लागू केलं. त्याची एक गोष्ट आहे, महाराजांनी रिझर्वेशन लागू केलं तर सर्वात पहिले त्यांना खूप विरोध झाला आणि छत्रपतींना भेटण्यासाठी एक ॲडव्होकेट गणपतराव अभ्यंकर, माझं जर मला ठीक आठवत असेल तर ॲडव्होकेट गणपतराव अभ्यंकर आले होते भेटायला. आता ते भेटायला आले आणि महाराज नेहमीप्रमाणे सकाळी शिकारी येऊन आले होते आणि ते फिरत होते. तर ॲडव्होकेट गणपतराव म्हणतात की महाराज, तुम्ही जे रिझर्वेशन लागू केलं 50% आरक्षण, त्याच्यामुळे तुम्हाला असं नाही वाटत का की आपल्या राज्याचं संसाधनांचं नुकसान होतं आहे. तर शाहू महाराज हसले आणि शाहू महाराजांचं एक खास व्यक्तिमत्व होतं की ते उदाहरणातून खूप उत्तरं सांगायचे. म्हणजे आपण जसं थेअरी न सांगता उदाहरणातून ते खूप गोष्टी सांगायचे. तर शाहू महाराजांनी काय केलं, शाहू महाराजांनी त्यांच्याकडे एक म्हणजे खूप सारे घोडे होते, घोड्यांचं काय म्हणतो आपण तबेला, तर त्या घोड्यांच्या तबेल्यामध्ये खूप सारे घोडे बांधले होते. आता शाहू महाराजांनी म्हटलं की या घोड्यांना मी वेगवेगळं चारा देत आहे, प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चारा देत आहे, मग हे संसाधनांचं नुकसानच आहे. मग आपण एक काम करू की या घोड्यांना एकाच ठिकाणी चारा देऊ. आणि त्यांनी आदेश दिला. तसं जे सैनिक होते त्यांनी तो यांचा चारा जो आहे घोड्याचा तो एका ठिकाणी ठेवला आणि सर्व घोडे मोकळे गेले. आणि त्याच्यानंतर मग सर्व घोडे चारा खायला लागले, पण त्यातला एक घोडा चारा खात नव्हता. मग छत्रपतींनी त्या ॲडव्होकेट गणपतरावांना सवाल केला की ॲडव्होकेट, मला सांगा की हा एक घोडा का बरं चारा खात नाही आहे, हे सगळे चारा खातात. मग तो ॲडव्होकेट म्हटले की राजे, तो लंगडा आहे, तो म्हणजे यांच्या ग्रुपमध्ये तो टिकाव धरत नाही आहे, तो जसा समोर जातो हे त्याला मागं लोटत आहेत.
आणि म्हणून तो उपाशी आहे. मग राजे म्हणे मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं, कारण तो घोडा लंगडा असल्यामुळे तो उपाशी आहे. आणि मी जर त्याला असंच यांच्यासोबतच जेवण दिलं असतं, नेहमी चारा दिला असता, तो कदाचित आतापर्यंत मेला असता. तो टिकण्याचं हेच कारण आहे की मी त्याला वेगळं ठिकाणी जाऊन चारा देत आहे. तर मला वाटतं मग तेव्हा गणपतरावांच्या लक्षात आलं, ते खजील झाले, ते निघून गेले. तर सांगायचं तात्पर्य असं की हे जे पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन आहे, सकारात्मक भेदभाव आहे, तर 2-3 हजार वर्षांच्या समाज व्यवस्थेतून जे मार्जिनलाइज झाले, ज्याला पॉलिटिकल लँग्वेजमध्ये आपण मार्जिनलाइज कम्युनिटी म्हणतो, तर जे समाज व्यवस्थेच्या मेन स्ट्रीममध्ये येऊ शकले नाहीत, ते मागे पडले, म्हणून ते बॅकवर्ड झाले. आणि बॅकवर्ड आणि फॉरवर्ड तर यांना समान न्याय नाही लागू शकत सध्या तरी. तो याच्यासाठी की ते नाही तर मग रेसमध्ये मागे पडतील आणि ते कदाचित मार्जिनलाइजच राहतील. तर कल्याणकारी राज्याची संकल्पना आपल्याला हे सांगते की इक्वॅलिटी बिफोर लॉ जरी असला तरीही तुम्हाला स्पेशल प्रोव्हिजन्स करावं लागतील त्यांच्यासाठी जे मार्जिनलाइज आहे, आणि त्यांना परत एकदा मेनस्ट्रीम समाजात आणावं लागेल. आणि समाजाच्या प्रमुख धारेत ते आणल्यानंतर मग तुम्ही रिझर्वेशन काढू शकता. तर रिझर्वेशनचा हा जो स्रोत आहे हा या कन्सेप्टमधून आहे गिरीश. तर गिरीश, तू आणखी 2 प्रश्न मला विचारले, सब क्वेश्चन. ते म्हणजे पहिला होता मला वाटते आरक्षणाची पार्श्वभूमी काय आणि आरक्षणाची पात्रता काय. तर आपण त्याचा कन्सेप्ट बघितला, त्याचा सोर्स बघितला की ते आरक्षणाच्या मागची फिलॉसॉफी काय, त्याच्या मागचं तत्वज्ञान काय. तर आता आपण बघू की त्याची एक्झॅक्ट पार्श्वभूमी काय. तर गिरीश, 1882 मध्ये हंटर कमिशन आयोग नेमण्यात आला होता. तर हंटर कमिशनच्या समोर खूप साऱ्या समाजवेत्ते जे होते त्यावेळेसचे सोशल ॲक्टिव्हिस्ट, त्यांना बोलवलं होतं आणि त्यांची राय घेण्यात आली होती. त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी हंटर कमिशन समोर जी साक्ष दिली, त्या साक्षीत सगळ्यात पहिले त्यांनी उल्लेख केला होता की काही बॅकवर्ड क्लासेस आहेत, त्यांच्यासाठी आपण स्पेशल प्रोव्हिजन्स करायला पाहिजे. ते फार रॉ फॉर्ममध्ये होतं, पण महात्मा फुलेंना आपण म्हणू शकतो की त्यांनी सगळ्यात पहिले ते मांडलं असं. दुसरी गोष्ट म्हणजे की 1902 मध्ये जर कुणी सगळ्यात पहिले आरक्षण दिलं असेल, म्हणजे एक्झॅक्ट आरक्षणाची प्रोव्हिजन लागू केली असेल, ती म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी. तर म्हणजे आपण म्हणू शकतो की भारतातील रिझर्वेशनचे जनक, आरक्षणाचे जनक हे छत्रपती राजर्षी शाहू आहेत. 1902 मध्ये त्यांनी कोल्हापूर संस्थान त्यांचं जे होतं, तर तिथं तब्बल 50% आरक्षण दिलं, आणि ते सगळ्या वर्गांसाठी होतं. इव्हन त्यात नोंद करण्यासाठी गोष्ट अशी आहे की त्यात मराठा समाज पण होता, त्यातले जे बॅकवर्ड्स आहेत त्यांच्यासाठी पण होता, आणि सगळ्या समाजासाठी होतं ते होतं. त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल की मला वाटतं 1909 मध्ये मॉर्लेमेंटो सुधारणा ज्या आल्या, आणि 1919 मध्ये मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड आल्या. तर या 2-3 याच्यामध्ये काही प्रमाणात का होणं अंशतः आरक्षण देण्यात आलं होतं. ठीक, ते राजकीय स्वरूपात होतं आणि काही एज्युकेशनल स्वरूपात होतं. मेन कधी झालं की जेव्हा गोलमेज परिषद भरल्या, मला वाटतं 1932. यस, करेक्ट. तर 32च्या ज्या गोलमेज परिषद होत्या, म्हणजे राऊंड टेबल कॉन्फरन्सेस, तर त्या राऊंड टेबल कॉन्फरन्सेस याच्यामध्ये खूप सारं मंथन झालं की एक्झॅक्ट सोशल स्ट्रॅटा जो आहे इंडियाचा, भारताचा, तो त्याला आपण कसं त्याला अपब्रिंग करू शकतो. याच्यामध्ये निश्चितच की इंग्रजांचं त्याच्या मागचं इंटेन्शन हे खूप वेगळं होतं. इथे आपण राज्य कसं करायचं आणि रेव्हेन्यू सिस्टम कशी करेक्ट करायची, आणि कुठलाच रिव्होल्ट होणार नाही 1857 नंतर. त्याचा मागचा इव्हिल हेतू असू शकतो, पण एनी हाऊ ती वेगळी गोष्ट. पण याच्यावर विस्तृत चर्चा झाली राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये. आणि 1935 मध्ये मला वाटतं रॅम्से मॅकडॉनल्डचा जो जातीय निवाडा आला, कम्युनल अवॉर्ड ज्याला आपण म्हणतो, तर तो खरा सोर्स होता की जिथून पासून आरक्षणाची नीव पॉलिटिकली आणि एज्युकेशनली भारतात ठेवल्या गेली. म्हणजे राज्य म्हणून राजर्षी शाहूंनी जी ठेवली होती ती एका राजांनी त्यांच्या संस्थानात दिलेली होती, पण एक ज्याला स्टेट म्हणतो आपण, तर त्या गव्हर्नमेंटकडून ही देण्यात आली होती. ठीक, आता भारत स्वतंत्र झाला, बरोबर, भारत स्वतंत्र झाला आणि 1950 मध्ये आपलं जे संविधान लागू झालं, तर ते संविधान लागू होताना आर्टिकल 15(4) आणि 16(4) आणि त्याच्यानंतर 341-42 मध्ये SC आणि ST म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांच्यासाठी प्रोव्हिजन्स करण्यात आले होते, जे होते रिझर्वेशनचे प्रोव्हिजन्स. तर हे कशा बाबतीत होते की सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड. इकॉनॉमिक डायमेन्शन त्याला नाही आहे, त्याला 2च डायमेन्शन आहे, एक तर सामाजिक मागासवर्गीय आणि एज्युकेशनली बॅकवर्ड.
तर असे म्हणजे शैक्षणिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून बॅकवर्ड आहे. बरोबर. SC ST साठी ते त्या दिवशीच लागू झाले. पण सर्वसाधारणपणे हा त्याचा पार्श्वभूमी आहे. आणि जसे तू पात्रता विचारली तर द क्लास विच इज सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड, सामाजिकरित्या आणि शैक्षणिकरित्या. एक्झॅक्टली. आणि ज्यांचं रिप्रेझेंटेशन नाही त्या प्रमाणात, तर त्या क्लासला आपण त्या क्लासचा जर आपल्याकडे डेटा असेल, त्याला आपण राजकीय भाषेत एम्पेरिकल डेटा म्हणतो, सुप्रीम कोर्ट त्याला एम्पेरिकल डेटा म्हणतं. तर एम्पेरिकल डेटा ज्यांच्याकडे आहे त्या क्लासेसला आपण रिझर्वेशन देऊ शकतो. स्वप्नील, आरक्षणाचा अंतर्भाव सांगताना SC आणि ST साठी जे काही रिझर्वेशन सांगितलं की भारताच्या स्वातंत्र्यानंतरच त्यासाठी 341, 342 यातून रिझर्वेशन देण्यात आलं. तर मग OBC याचा टप्पा कसा पडत गेला? जसं काकासाहेब कालेलकर यांचा आयोग होतं आणि मंडल आयोग 1, मंडल आयोग 2. करेक्ट. तर ही टप्प्याटप्प्यानुसार कशी होत गेली, लचत गेली. म्हणजे एकंदरीत या संविधानिक आयोगाचा कसा विचार करण्यात आला? तू जसा प्रश्न विचारला की याच्यासाठी SC आणि ST म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठीचे प्रोव्हिजन्स संविधानात आधीच टाकण्यात आले होते. त्याच्या मागचे एक बेसिक कारण असं आहे की त्यांच्यासाठीचा एम्पेरिकल डेटा हा त्यावेळेस उपलब्ध होता. आणि बाबासाहेबांनी नंतर पंजाबरावांना तसं सांगितलं की पंजाबराव, हे माझ्याकडे हा एम्पेरिकल डेटा आहे आपल्याकडे, आपण तो त्यांचं शेड्युलिंग करू शकतो, पण माझी इच्छा असूनही मी ते OBC बाबत करू शकत नाही. मला माहीत आहे तुमची तळमळ, मी समजू शकतो. ती गोष्ट आपण नंतर डिटेलमध्ये बघू, जेव्हा पंजाबरावांचं कार्य आपण बघू. तर तू जसं सांगितलं तसं काकासाहेब कालेलकर आयोग आणि मंडल कमिशन, आणि इंटरेस्टिंगली इंदिरा सहानीची केसेस आहेत. तर ती केस आपल्याला पाहणं आवश्यक आहे, कारण त्याच्यामध्येच 50% कॅप लागला होता. तर आपण पाहू शकतो गिरीश की 1950 आपलं राज्यघटना लागू झाली. त्याच्यामध्ये SC आणि ST आपण रिझर्वेशन दिलं. 1952 आपल्या इलेक्शन्स झाले, जनरल इलेक्शन्स भारताच्या. आणि 1953 जे काकासाहेब कालेलकर होते, तर त्यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग बसवण्यात आला. आता या आयोगाचं मॅन्डेट त्यांना आलं कुठून? ते आलं 340 कलमातून. तर 340 जे कलम आहे त्याच्यामध्ये संविधान सभेने असं उद्धृत केलेलं आहे की प्रेसिडेंट एक कमिशन बनवतील, त्याचे एक अध्यक्ष असतील, आणि ते अध्यक्ष अनुसूचित जाती आणि जमाती सोडून ज्या इतर मागासवर्गीय आहेत त्यांची संख्या किती, त्यांची लोकसंख्या किती, त्या किती नंबर ऑफ जाती आहेत आणि त्यांना कशा प्रकारचं आरक्षण देऊ शकतो, त्यांचं पर्सेंटेज किती, याच्यासाठी 340 कलम मुद्दाम बाबासाहेबांच्या म्हणण्यानुसार संविधान सभेतून त्या ड्राफ्टमध्ये ते 340 आलं होतं. त्याच्यामध्ये समजण्यासारखा आयोग हा सगळ्यात पहिला असा की 1953 काकासाहेब कालेलकर आयोग नेमला गेला. काकासाहेब कालेलकर आयोगाने 1955 त्यांचा रिपोर्ट सबमिट केला. त्यांनी 2500 जाती या SC ST सोडून मागासवर्गीय आहेत असा रिपोर्ट होता. आणि जवळपास 70% आरक्षण हे आपल्याला आजच रोजी लागू करावं लागेल असं त्यांनी टेबल केलं होतं. पण दुर्दैवानं ते टेबलच झालं नाही, तो रिजेक्ट करण्यात आला. मला वाटते 70% हे त्यावेळेस शासनाला असं वाटलं असेल की कदाचित ही खूपच मोठ्या टक्केवारी आहे, एवढं आपण सध्या लागू करू शकत नाही, पण तो रिजेक्ट झाला. दुसरा त्याच्यानंतर याच्यावर 2 डिकेडपर्यंत 2 दशकांपर्यंत काही झालं नाही. 1979 एक मंडल कमिशन म्हणून OBCच्या आरक्षणासाठी फॉर्म झाला. हा मंडल कमिशन सरकारच्या वेळेस एक्झॅक्टली मोरारजी, करेक्ट, त्यावेळेस मोरारजींचं सरकार होतं. आणि बिंदेश्वरी प्रसाद मंडल म्हणजे BP मंडल हे बिहारचे नेते होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली तो आयोग नेमण्यात आला. 1979 त्याची स्थापना झाली. 1980 त्यांनी तो रिपोर्ट बनवला, टेबल केला. त्यांनी तर पर्सेंटेज 52% भारतात अदर बॅकवर्ड आहेत, 52%. आणि 4000 अशा जाती आहेत ज्या अजूनही बॅकवर्ड आहेत. तर त्याच्यासाठीचा रिपोर्ट पब्लिश केला आणि रिपोर्टनुसार जवळपास 27% आरक्षण हे अदर बॅकवर्ड क्लासेस, त्यांनी एक नवीन शब्द बनवला, तो म्हणजे अदर बॅकवर्ड क्लासेस, म्हणजे दोज बॅकवर्ड क्लासेस रादर दॅन SC अँड ST यांना सोडून अदर जे बॅकवर्ड क्लासेस आहेत
तर इतर मागासवर्गीयांसाठी त्यांनी तो क्लास बनवला. त्याला त्यांनी 27% आरक्षणाचं रिकमेंडेशन दिलं. पण त्याच्यानंतर असं झालं की त्यांचं सरकार कोसळलं, मोरारजींचं. मला वाटते जनता पार्टीचं ते सरकार होतं आणि ते कोसळल्यानंतर तो थंड बसत परत पडला. 1990 जेव्हा विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान झाले, VP सिंग, तर VP सिंग जेव्हा पंतप्रधान झाले तर त्यांच्यावर बऱ्याच जणांनी दबाव टाकला की तो आपल्याला जर काहीतरी रॅडिकल करायचं असेल आणि काहीतरी समाजवादी भूमिका जनतेला आपल्याकडून मॅनिफेस्ट करायची असेल, प्रेझेंट करायची असेल, तर आपल्याला मंडल आयोग लावावा लागेल. 90 त्यांनी ते लागू केलं. त्याचे खूप रिपरकशन्स भारतात झाले, खूप सारे दंगल घडले आणि काही जणांनी स्वतःला पेटून देखील घेतलं त्याच्यानंतर. पण साधारणतः VP सिंगच्या काळात मंडल आयोग आणण्यात आला. आता गिरीश, एक इंटरेस्टिंग गोष्ट याच्यानंतर अशी झाली की इंदिरा साहनी या सुप्रीम कोर्टच्या वकील होत्या, त्यावेळेस ॲडव्होकेट होत्या, आणि इंदिरा साहनी त्याच्यानंतर लगेच सुप्रीम कोर्टात गेल्या आणि त्यांनी एक पिटिशन दायर केली. ही पिटिशन अशी होती की त्यांचं असं म्हणणं होतं की रिझर्वेशन जे आहे हे हा काही नियम नाही आहे आणि ओरिजिनल स्टेट प्रोव्हिजन्स करू शकतो हा नियम आहे. रिझर्वेशन हा त्याला अपवाद आहे आणि अपवाद हा नियमापेक्षा कधीच मोठा नसतो. तर त्याच्यासाठी त्यांनी म्हटलं की आपण एक 50% कॅप याला लावली पाहिजे. म्हणजे जे काही तुम्हाला रिझर्वेशन द्यायचे आहेत ते 50%मध्येच तुम्ही दिले पाहिजे आणि 50% बाकीचे हे ओपनला ठेवले पाहिजे. आता ओपन म्हणजे कोण, तर जनरल कॅटेगरी, म्हणजे असे की ज्याच्यामध्ये सर्वजण पार्टिसिपेट करू शकतात. 9 जजेस त्या पॅनलवर होते, खंडपीठावर, आणि त्यांनी एकमतानं निर्णय दिला की कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन जे आहे एज्युकेशनल आणि सोशली बॅकवर्डला 50%ची लिमिट लावण्यात येईल. आणि तीच ही लिमिट आहे की ज्याच्यामुळे हे सगळे आरक्षण आता जाट आरक्षण असेल, यादव आरक्षण, पटेल आरक्षण आणि आता मराठा आरक्षण हे त्याच्यामुळेच बॅन होत आहे. तीच त्याच्या भरोशावरच सुप्रीम कोर्ट याला खारिज करत आहे, ज्याला आपण नल अँड व्हॉइड म्हणतो. ते त्या भरोशावरच करत आहे. इंदिरा साहनींच्या केसमध्ये 1992च्या जी 50%ची कॅप लावली होती, कॅप म्हणजे त्याला सील करण्यात आलं होतं की 50% आरक्षण तुम्ही देऊ शकता. दुसरी गोष्ट म्हणजे ओबीसी मध्ये जी क्रिमिलियर आपण म्हणतो की क्रिमिलियर सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का, तर त्याची फिलॉसॉफी अशी होते की ते दूध जे असतं त्याच्यावरती जी क्रीम असते तर ती तर तो जो वरचा स्ट्रॅटा आहे म्हणजे इकॉनॉमिकली जे वरचा स्ट्रॅटा आहे तर त्याला रिझर्वेशन न जाता तुमच्या खालपर्यंत तो पोचलं पाहिजे. याच्यासाठी तुमच्याकडे क्रिमिलियरची त्यांनी अट टाकली की 8 लाख उत्पन्नाच्या वर ज्याचं उत्पन्न असेल त्यांना ते आरक्षण लागू होणार नाही. तर ही क्रिमिलियरची जी अट आहे ती पण इंदिरा साहनी केसमधून आली आहे. 50%ची जी अट आहे ती पण इंदिरा साहनी केसमधून आलेली आहे. आणि त्यांनी म्हटलं की हे असे इंडिव्हिज्युअल आयोग नेमल्यापेक्षा एक स्टॅच्युटरी बॉडी बनवा, ज्याला त्यांनी नाव दिलं होतं की नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस NCBC. ती स्टॅच्युटरी बॉडी बनवा. पुढे जाऊन ती कॉन्स्टिट्युशनल बॉडी झाली. तर साधारण अशा प्रकारे आपण याचा एक आढावा घेऊ शकतो की पहिल्यांदा काकासाहेब कालेलकर आयोग 53 मधला, त्याच्यानंतर मंडल आयोग 1979चा, आणि त्याच्यानंतर महत्वाची केस म्हणजे इंदिरा साहनी केस जी की 1992ची आहे. आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण कसं उद्भवलं आणि महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात नेमकं मराठा कोण, कुणबी कोण, आणि यामध्ये जो कॉन्फ्लिक्ट निर्माण झालेला आहे तर त्याबद्दल एनबी ही जात वेगळी करून मराठा हे वेगळे आहे असा जो एक संभ्रम लोकांच्या मनात निर्माण झालेला आहे तो कसा दूर करू शकतो? बरोबर आहे गिरीश तुझा प्रश्न. मागच्या काही दिवसांपासून हा प्रश्न फारच ऐरणीवर आहे की कुणबी कोण, मराठा कोण आणि मराठाच कुणबी का. तर हे बघ, आपल्याकडे जी माहिती आहे त्याच्या म्हणजे आपण जेवढा रिसर्च केला आहे त्याच्या भरोशावरच मी सांगणार आहे की काही सबस्टॅन्शियल माहिती नाही आहे. म्हणजे कोर्ट जे सिद्ध करेल, माननीय सुप्रीम कोर्ट जे सिद्ध करेल त्याच्यानंतर ती जी माहिती येईल त्याला एम्पिरिकल डेटाला आपण तिला खरा आपण ऑब्जेक्टिव्ह डेटा म्हणू शकतो. आताचा जो डेटा आपल्याकडे आहे तो रिसर्चरनी जे रिसर्च केलेले आहे, जे पब्लिकेशन्स आहेत
त्याच्यामधून आपण सांगू. म्हणजे हा डेटा काही पूर्ण ऑब्जेक्टिव्ह नाही, हा तेवढासा सब्जेक्टिव्ह डेटा आहे. त्याच्यामध्ये असं आहे गिरीश की मराठा नेमका कोण? हा तर गिरीश 17व्या शतकात छत्रपती शिवरायांच्या काळात मराठा आणि कुणबी हा कसा प्रकार होता की जो शेतकरी वर्ग होता, म्हणजे इथले आपले सर्व 12 बलुतेदार असतील, 18 पगड जाती असतील आणि त्या शेती करायच्या. आणि आपल्याला माहित आहे की महाराजांचं राज्य हे किती म्हणजे आपण त्याला जाणता राजा म्हणतो, तो ते खरंच स्वराज्य होतं, जनतेचं राज्य होतं. तर त्यावेळी कसं होतं की बेसिकली जे ॲग्रिकल्चरवर बेस्ड कम्युनिटीज होत्या, त्या जेव्हा शस्त्र घ्यायच्या हाती आणि तलवारी घेऊन लढण्यासाठी जायच्या, तर त्यांना मराठा संबोधण्यात यायचं. आणि त्या जेव्हा शेती करायच्या तेव्हा त्यांना कुणबी संबोधण्यात यावं. तर याच्यावर एक छानसं पुस्तक आहे, रॉबर्ट रसेलनी याच्यावर रिसर्च केलेलं आहे. त्याचं एक बुक आहे द ट्राईब्स अँड कास्ट ऑफ सेंट्रल प्रोव्हिन्स. तर त्याच्यामध्ये त्यांनी हे उल्लेख केलेला आहे की हे मराठा आणि कुणबी हे वेगळे नसून कुणबी हे त्यांनाच म्हणण्यात येतं की जे शेती करतात आणि ते जेव्हा शस्त्र हाती घेतात आणि स्वराज्याच्या किंवा राज्याच्या रक्षणासाठी लढायला जातात, तर त्यांना मराठा संबोधण्यात येतं. आपल्याला याच्यातून एक क्ल्यू भेटू शकतो की तर याच्यात विशिष्ट जातीचा उल्लेख नाहीये, कारण आपल्याला माहित आहे की त्याच्यात 18 पगड जातींचं आपलं म्हणजे पूर्ण जातीचा जो स्पेक्ट्रम होता तो महाराजांसाठी मरायलाही तयार होता. तर ते जे लढवय्ये जायचे तेव्हा मुघल म्हणायचे की मराठे आले रायदाना. तर तो जो मराठा वर्ड आहे तो त्या मिलिटरीला उद्देशून त्यांनी त्यांचा जो क्षत्रिय धर्म ते पालन करायचे त्याच्यासाठी तो मराठा वर्ड आहे. तर बेसिकली मराठा आणि कुणबी हे वेगळे नसून एकच आहेत असं आहे. तर याहीपेक्षा एक आणखी ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह ही गिरीश आहे, तो म्हणजे की बौद्ध आणि जैन धर्मग्रंथांमध्ये याचा उल्लेख येतो. तो म्हणजे असा की मराहट्ट एक टर्म त्यांनी वापरलेली आहे. तर मराहट्ट जी टर्म आहे ती आपल्या महाराष्ट्रासाठी या प्रदेशासाठी त्यांनी वापरलेली आहे. तर कदाचित असं होऊ शकतं की मराहट्ट म्हणजेच मराठे आणि या भौगोलिक क्षेत्रात राहणारे ते सगळे मराठे, असंही त्याचा म्हणजे ज्याला आपण प्रादेशिक कनोटेशन म्हणू शकतो, जिओग्राफिकल कनोटेशनही त्याला आहे. तर अशा विस्तृत लेयर्समध्ये त्याचं उत्तर आपण देऊ शकतो. हे अर्थातच फार सब्जेक्टिव्ह उत्तर झालं. माननीय सुप्रीम कोर्ट ते फायनली ठरवेल. आपल्याचा प्रश्न तर फार आहेत, परंतु जी या व्हिडिओची लांबी आहे ती वाढत गेल्यामुळे आपण साधारण चर्चेचा भाग आपण पुढच्या प्रकरणात करू. तोपर्यंत जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.